आमच्या पुणे तुमच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत. ते कुठेतरी खूप मोठ्या आशा घेऊन आलेलो आहे. तरी आज भरपूर आमच्या महापालिकेचे सर्व गोष्टी लोकांची आता यांना काही तुम्हाला पैसा दिलेला नाही. तुम्ही आमच्यासाठी लढा. आज त्यांनी खूप त्यांचे चपला टाकल्या गेल्या मग पर्यंत पोहोचले. भरपूर त्यांनी काही आज आमच्यासाठी सहकार्य केलेलं आहे. आणि आज त्यांना एक वाटतं आज आपल्या महिला आज त्याचे अपमान होते. काही महिलांनी आत्महत्या केल्या, काही महिला गेल्या, काही महिलांची शक्तीच कमी नव्हती. बिचारांनी कोणी आपल्या जागी आले असेल, आपण एवढ्या इज्जतीने आज जीवन जगलो. आणि आज आपल्याला कोणी जर बोलत असेल ते जीवन जगून काय उपयोग आहे? आपण बद्दल दोन शब्द बोलावं वाटतं मला. एक जंगल रहते बहुत होते लेकिन जंगल जैसे नहीं. जंगल रहते बहुत होते लेकिन जंगल जैसे नहीं. अरे बहुत अंधार है, बहुत बुराई है, बहुत गंदी है, लेकिन हमारे गुलाम जैसे नहीं. म्हणून तुम्ही ज्या ईश्वराने आला तुम्ही खरंच आमच्या महिलांचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचे. एवढं दोन शब्द बोलून आम्ही तिथं मोठ्या आशेने इन्व्हेस्ट केला आणि आज आम्हाला त्या पैसा इन्व्हेस्ट केल्याने गेल्या आणि आम्हाला दिलेला शब्द लवकरात लवकर पूर्ण करून द्यावा हीच विनंती मी बाबांना करते. आज अशी परिस्थिती आहे की ज्याच्या घरात खाण्याला म्हणणे नाही. माझे बंधू पेट्याला जेव्हा जातात कोणी विचारून म्हणून तेवढी आमच्या घरी कार्यक्रम करतात आणि लगेच माघारी निघतात. म्हणजे चांगले ते दोन सुद्धा बोलू शकत नाही. या मैत्रिणीने आमचा धर्म मान सन्मान गमावलेला आहे. मी सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही, पण या मैत्रिणी बाबतीत एवढं आमच्या धर्मातून असं वाटतं की काय करावं काय नाही हे मलाच नाही या असंख्य सगळ्या माझ्या माय भाऊ बंधू भगिनींना सगळ्यांना वाटत असेल. एवढी तर मानले परिवारासाठी सुद्धा वाटत नाही की माझ्या मुलाला हे शिक्षण दिल, माझ्या मुलाला हे नाही वाटते. पण आता फक्त एकच ध्येय राहिलं आहे आमच्या पुढे की आम्ही राहण्याचं पाटील असतील, राजेश पाटील असतील, भैयासाहेब असतील, इतर सर्व उपस्थित सहकारी हा 10,000 लोकांचा मेळावा मी पहिल्या 2016 मध्ये काढला आणि आज तो संघर्ष करत 8 वर्षामध्ये तुमच्या दालनापर्यंत येऊन भेटला. आमची सर्वांची एकच अपेक्षा आहे बाबासाहेब, आजपर्यंत आम्ही सर्व प्रत्येकाला 10-20 वेळा निवेदन दिलं पण कोणी आमच्या प्रश्नाला हात घातला नाही बाबासाहेब. परंतु ज्यांनी हात घातला त्यांनी फक्त ती खंड कंपनी आता शब्द वापरून विधानसभेमध्ये बेड मारून नेली. परंतु एकमेव आमचे आमदार आहेत की त्यांनी आमचा प्रश्न विधानसभेमध्ये मैत्रीच्या लोकांचं काय हा विचारून तुम्ही प्रश्न वापस सोडले आणि अधिकारी कामाला लावले. हे आले लागल्यानंतर त्यामुळे विचारले तुमच्या आमदारांनी आमचा प्रश्न आम्हाला कामाला लावलेला आहे आणि आज तो 95% येऊन ठेपेला संघर्ष फक्त 5% बाकी आहे. की आमची सीमाला येऊन बाबासाहेब की या 5% फक्त प्रशासनाला तुम्ही दबाव वापरून आमचा या प्रॉपर्टी विकून त्याच्यापुढे मार्ग कसा लवकरात लवकर मोकळा होईल. कारण की आम्हाला आमचं स्वप्न आहे 6 महिन्यात तुम्ही नामदार झालेले आम्हाला पाहिजे आणि तेच मार्गदर्शनाला लोकांना काम करून दाखवायचे. बस एवढं बोलून तू जरा भी साथ दे तो बात है, पूरी धरा की साथ दे तो बात है, तू जरा भी साथ दे तो बात है. चलने को तो एक पाँव पर भी चल लेते हैं लोग मगर दूसरा भी साथ दे तो बात है. आणि बाबांचा दोघं पायांनी हा लढा मोठा होणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपल्याला फक्त एकमेव मार्गदर्शक आहे आणि तो प्रमाणपत्र दिलेला आहे ते म्हणजे फक्त आमदार बाबासाहेब कुणाल पाटील. आपण जोरदार त्यांच्यासाठी मार्गदर्शक बाबासाहेब काय कोणत्यासाठी नाहीये हे आम्हाला मान सन्मानाने वागवण्यासाठी
तुम्ही आमच्यासाठी थोडेसे कष्ट घेतले आहे. उदाहरण दाखवून या माणसाने माझ्या मैत्रीतल्या पॉलिसी धारकांना 1 रुपया मिळत नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही. 8 वर्षापासून आणि देव अशा माणसाची परीक्षा घेतोय की त्या माणसाचं मुलगा ओंकार हॉस्पिटलला 25 तारखेपासून ऍडमिट आहे. 9 ते 10 लाख रुपये खर्च येणारे आहे. तो माणूस फक्त ट्रायवर आहे आणि त्याची जिद्द आधी ते की माझ्या पहिल्याने मुलापेक्षा माझ्या मैत्रीच्या लोकांना पैसा मिळाला पाहिजे कारण त्यांनी शिवरच्या इतके वाया काढे. तुम्हाला आज ते बोलावं लागतं माणसाला वाटतं मी जे देतात या प्रत्येकाला माणसांना आम्ही गमावलेला आहे आणि तो फक्त आम्हाला तुम्ही मिळवून देऊ शकतात आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत. फक्त एवढीच विनंती आहे बैठकीच्या पैशासाठी नाना पाटील साहेब रामाराव आम्ही बॉम्बेला गेलो. आम्हाला मॅच्युरिटी घ्यायची असा विषय आहे मैत्रीचा. पण जर पाटील साहेबांना घेतलं तरच पैसेचा प्रकार होऊ शकतो. नाहीतर हातोहात पैसे मिळू शकत नाही. एवढं बोलून मला विषय समजावं. मी ह्या भागातला आहे परंतु वडील सर्विसला असल्यामुळे मला सटाण्यात जावं लागलं. मैत्रीय प्रकरणामध्ये मी बाबांचं नाव खानदेशात खूप ऐकलं आहे. शब्द देतात ते पाहतात. त्यांच्या प्रयत्नातून येणाऱ्या विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनात मैत्रीचा एक प्रश्न मैत्रीच्या नावाने म्हणजे मांडला गेला आणि त्याने तो अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी मांडला आणि त्यांनी शब्द दिला, बाबा मी माझ्या भगवान वृत्तांताला तुमची बातमी लावली आणि बाबांनी तो शब्द दिला की मी शेवटच्या घटकाच्या व्यक्तीचा पैसा मिळवून देईपर्यंत माझा लढा चालू ठेवेन. हा शब्द मला खूप आवडला कारण आम्ही अनेक नेत्यांच्या बातम्या बनवतो, अनेक नेत्यांना निवेदनही दिलेले आहेत मैत्र्यामध्ये, परंतु पहिला मैत्रीच्या गुंतवणूकदारांचं दुःख लागणारा माझ्या समोर बसला आहे. अशा बाबांना त्यासोबत अश्विनी ताई या ठिकाणी आलेल्या आहेत. ताई या सगळ्या बहिणी आणि सगळ्या भावांकडून आम्हाला तुम्हाला एक प्रार्थना आहे, तुम्ही केव्हाही बाबांना फोन लावला तर फक्त पहिला शब्द सांगायचा आहोत मैत्रीचं काय. अशा काही काय त्यांच्यासाठी काय त्यानंतर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खऱ्या अर्थानं मी अनेक दिवसापासून यांचं नाव मी कामाला करत होतो की मैत्र्याचा प्रश्न बाबांपर्यंत पाठवा, माहिती द्या. म्हणून सातत्याने शिकायला मागे लागले असे केलं वापरून त्यांच्यासाठी सुद्धा
आणि एक असं व्यक्तिमत्व जेव्हा मी मुंबईला जातो मी आणि पिंटूमध्ये जेव्हा मुंबईला जातो त्याचे आमचे नानासाहेब पाटील आमच्यापेक्षा पुढे बोलतात. पिंटू दर्डा आणि भैया हे समीकरण सर्वांना माहिती आहे. पिंटू भाऊच्या नेहमी मार्गदर्शनाने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मैत्रीचं प्रकरण गेल्या 2016 पासून सुरू झाले. ज्या लोकांनी त्रास दिला आहे त्यांना गेल्या 6 वर्षापासून मी नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये बसवलंय. त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून रामेश्वर आणि काँग्रेस हायकोर्टात गेल्या 6 महिन्यापासून अपील करताय पण त्यांचा अजूनही आपण जामीन मंजूर होऊ दिला नाही. हा तुमचा त्यांना मिळालेला आशीर्वाद. बाबा निश्चितपणे लोकांना 1 वर्षात पैसे मिळू शकतात. निश्चित 1 वर्षात पैसे मिळू शकतात परंतु पैसे मिळवून घेण्यासाठी लागणारं नियोजन आहे. त्या नियोजनाचा तो विस्तार आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा झाला आहे. या शासनाने सक्षम प्राधिकारी नियुक्त केला तो वेगळा तपास करतो आहे आणि इतर महाराष्ट्राच्या योजनांना तपास करायला सांगितलं आहे. या सगळ्या लोकांनी मैत्रीच्या मालमत्ता सोडून या मालमत्तांवरती यांनी यांचा अधिकार दाखवला आहे आणि जी खरी एक अधिकाऱ्याकडे ही मैत्रीची प्रॉपर्टी आली पाहिजे ती न आल्यामुळे मैत्रीचा नेमका किती पैसा लोकांना देणार आहे किती मालमत्ता जमा आहे हे आता आजपर्यंत कुठलाही कागदपत्रिका आतापर्यंत प्राप्त झालेला नाही. मी स्वतः अधिकाऱ्यांशी फोनवर बोलतोय बाबा. मी प्रत्येक वेळेस त्यांना सांगतोय की हा वेगवेगळा प्रकार कशाला. जर कंपनी एक आहे आरोपी एक आहे प्लॅन एक आहे मालमत्ता देखभाल कंपनीचे आहे तर हा वेगवेगळा तपास त्याच्यासाठी भले गुन्हेगारांवर तुम्ही गुन्हे दाखल करताना वेगवेगळ्या तपासाने करा परंतु जी सापडलेली मालमत्ता आहे ती मालमत्ता बाबा ही वेगवेगळ्या ठिकाणी पसरल्यामुळे मैत्रीच्या या प्रस्तावाच्या किंवा प्रॉपर्टी विकण्याच्या प्रक्रियेला विलंब होतो आहे. विषय मांडायला जातो आणि बाबासाहेबांनी अतिशय तंतोतंतपणे अभ्यासूपणे जी आकडेवारी दिली बघा. राष्ट्रपतीच्या मॅडमचा अस्तित्व अवॉर्ड बाबासाहेबांनी दिला त्या स्क्रीनमध्ये सुद्धा 28 कोटीचा आकडा दिसतोय. लक्षात आपल्या बऱ्याच ग्रुपला टाकलेले बऱ्याच ग्रुपला मेसेज पण व्हायरल करत असतो आणि वैयक्तिक फोन सुद्धा करत असतो. किती लोकांना फोन आले किंवा आता ज्यांना फोन आले त्यांनी राहतो बाबासाहेब किमान 450 ते 500 लोकांना फोन केले ज्याच्यापैकी 150 लोकांचे फोन लागले नाही. परंतु आज विषय असा आहे की एवढ्या लोकांना प्रश्न येतात. एका मातेचं चार्जाची महिला आहे तिच्या मुलांना भेट्या करून जर माझे पैसे दिला नाही तर तुझ्या पोराला मी कापून टाकेन. त्या मॅडमचा रात्री फोन आला मला 1:30 वाजता म्हणजे भाऊ माझं असं झालेलं आहे म्हणजे काय काय टेन्शन घेऊ नका. महाविद्यालयामध्ये सरकार सत्तेत होता. नुकतीच माझी गृहमंत्री साहेबांची बैठक झालेली होती आणि गृहमंत्री साहेबांना फोन बोललो म्हणजे आता तिथे तात्काळ एसपी साहेबांना फोन केला आणि 2 तासात त्या मुलांना सोडून आणि त्यांना अटक केली. अनेक काही किस्से येतात. कोणाचे मोटरसायकल विकून घेतात कोणाच्या मायबापलेला शिवला घेतात. बाबासाहेबांनी मेळावा आयोजित केला. काल संध्याकाळी एक मला येऊन भेटून गेला. तुमचा मेळावा असं नियोजन म्हटलं हो म्हणजे आयोजक म्हटलं बाबासाहेबांना म्हणजे आम्ही केला असता
म्हणलं झालं तर सगळेच म्हणतात. अरे ज्या माणसाने 27 आमदारांना निवेदन दिलं साहेब, किती नावाने लिस्ट वाचून दाखवतो, त्यांना जिवंत करायचं नाही. 27 आमदार आपण निवेदन दिलं, पण 27 पैकी एकच मात्र मराठा आमदार कुणालराव पाटील यांनी आपण चर्चा नका करू, चर्चा करायला असेल तर नंतर करता येईल. तुम्हाला कळतं की एकच विनंती करणार आहे, बाबासाहेबांच्या पाठीमागे उभं राहायचे. सर्वांनी ज्याला हातात ते मूठ बंद करायची, वरती हात करायचा आहे. मूठ बंद करा, मराठीचं बोललं का, ज्यांना समजलं असतं त्यांनी मूठ बंद करा. मूठ बंद करायचे. बाबासाहेब तुम आगे बढ़ो. आवाज निघाला, आवाज विधानसभेला पोहोचला पाहिजे. नाना पाटील तुम आगे बढ़ो. पाटील तुम आगे बढ़ो. आपल्या बाबांच्या पाठीमागे राहायचे. मला काय होतं, पुढच्या वेळेस आपल्याला विधानसभेत बाबांना काही साथ द्यायची नाही. कारण नाही पुढच्या वेळेस आपण आज जायला उमेदवार काही नाही. तेच सांगतोय मी, कारण ताई साहेबांना उमेदवारी अशी द्यायची, कारण पुरुषांजवळ बसायला मिळालं पुढचं बरं वाटत नाही. आणि अश्विनी ताईजवळ आपल्या महिला सहज जाऊन बसू शकतात. म्हणून इतर गप्पा करत असताना अश्विनी ताईजवळ तुमच्या फॅमिली गप्पा होत असतील, म्हणून अश्विनी ताईसाठी आवाज द्यायचा आहे. अश्विनी ताई आगे बढ़ो. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. मेरी कोशिश है कि सूरत बदलनी चाहिए. सूरत ने कहा चेहरा ने, मेरी कोशिश है सूरत बदलनी. सूरत ने कहा वही सर, मेरी कोशिश है सूरत बदलनी चाहिए. तेरे सीने में तो मेरे सीने में से वो कहीं भी, लेकिन आप जलनी चाहिए. छोटी जाताना मूळ महत्वाचा विषय राहिला. बाबासाहेब तुम्हाला एक विनंती करणार आहे, विनंती अशी करणार आहे, या सुजाता सोनी मॅडम आहे पोलीस महासंचालक, यांची मीटिंग घ्यायची. आणि दुसरी गोष्ट, जर ऐकत नसतील, आम्ही राज्यपालांना पत्र लिहिलेलं आहे, बऱ्याच खासदारांना पत्र लिहिलेलं आहे, बाकी बऱ्याच लोकांचं पत्राचं उत्तर मला आलेलं आहे, पण राज्यपालांना उत्तर आलेलं नाही. कारण इतर कंपनीचा, सहारा कंपनीचा पैसा अमित शहा साहेबांनी केंद्राच्या आर्थिक तरतुदीतून वापस केलेला आहे. पुराव्यासकट माझ्याकडे. तर त्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने मैत्रीच्या प्रॉपर्टी, जप्त केलेल्या प्रॉपर्टी सरकारने ठेवाया आणि त्या प्रॉपर्ट्या पैसा शासनाने द्यावा, असं काही करता येईल का? कारण माझ्याकडे पुराव्यासकट आहे. म्हणून त्याचाही विचार करता आला तर बघा, किंवा आपले जास्तीत जास्त महाविकास आघाडीचे आमदार सुजाता त्यांनी काय करत असतील त्याचा सर्वांना घेराव लागूया आणि त्या गरज पडल्यास महाराष्ट्रातून कान्याकोपऱ्यातून 2,16,00,000 जनता रस्त्यावर उतरेल. जय हिंद, जय. तिथं अजून बघितलं बऱ्याच महिला होते बसल्या होत्या. इथला कोण जन्म होतं ती म्हणजे नेरला. मी म्हणलं नेरला असली तरी ती कार्यक्रम नंतर होती. आम्ही सगळे पुरुष बसलो, त्यामुळे पूर्ण त्यांना वाटलं तिथून आले.
मला हे नव्हतं माहिती ती आल्यानंतर माझा पत्ता कटकून तिला असं तर माहिती असं तुम्ही खूप सुंदर दादाभाऊ तुमचं नेतृत्व केलं होतं ते सन्मानित होता दादा खास करून सकाळमध्ये उपस्थित झालेले आणि ज्यांचं भाषण सुद्धा खूपच अभ्यासपूर्ण होतं आणि ज्यांच्या भाषणामध्ये मी त्यांना सांगितलं की ह्या संपूर्ण संघर्षामधल्या या लढाईमध्ये अनेकशी भाषणाने आणि या गोष्टी मला काहीतरी समजायला मिळाल्या ते त्यांना राज्याचा बोलले होईल सन्माननीय माहीत साहेब यावेळी उपस्थित राज्याचा बोलले सन्माननीय मंचावरती विराजमान सर्व मंडळी पुस्तकं त्यांच्या सर्व आमच्या मुली आणि सर्व बसलेले खास करून ज्यांना आजच्या ह्या मेळाव्यानंतर खूप काही अपेक्षा आहेत ते सर्व मैत्री पिढी बंधू आणि बंधू मित्रांनो खरं तर गेल्या काही दिवसांपासून जवळपास वर्षभर झाला असेल दादाभाऊ आणि दादासाहेब आणि सर्वच मंडळी मला पहिल्यांदा भेटले याच हॉलमध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि पहिल्यांदा तिकडनंच फिरायला सुरुवात झाली खूप गर्दी देवी भेटणाऱ्यांची असते अनेक मतदारसंघातली मतदारसंघाच्या भागांची अनेक वेगवेगळे असतात त्याच्यामध्ये घाईघाईने दादाभाऊंनी जेव्हा विषय मला सांगितला तेव्हा मला या विषयाचं गांभीर्य आधी मी ऐकलं होतं मैत्रिणीचे अनेक गुंतवणूकदारांचे पैसे त्यांनी आढळले त्या विषयाची मला पूर्ण कल्पना आहे पण याच्यातला डिटेल याच्याचे बारकावे माझ्या मनामध्ये होते ते दादाभाऊंनी आणि या सर्व मंडळींनी लक्षात आणले आणि त्यानंतर मी त्यांना सांगितलं की ह्या विषयावरती मी नक्कीच लक्ष घालतो आणि मग त्याच्यानंतर ही लढाईमध्ये तुमच्याबरोबर खांदा खांदा लढण्यासाठी मी सुद्धा केलं आता जो मिळाला लढाईच्या एकाबरोबर चालू आहे लढाईमध्ये मी तुमच्या बरोबर आहे मी सर्व स्तरावरती लढतोय नानाभाऊ दर 4 दिवसांना दर 4थ्या-5व्या दिवशी माझ्याकडे असतात मला सांगतात सुचारा स्वामी साहेबांना मॅडमना मी अनेकदा भेटलो आणि मुख्यमंत्री महोदयांच्या विषयावरती त्यावरती विषय टाकला आहे बरोबर लढाईचा एक भाग एका बाजूला चालू आहे परंतु आजचा मेळावा जो झाला होतोय त्यामध्ये तुम्हाला सर्वांना बोलवायचं कारण हे होतं की एक विश्वास तुम्हाला आला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी माळी साहेबांनी जे सांगितलं ते अत्यंत महत्वाचं आहे की जे गुंतवणूकदार आणि ज्या गुंतवणूकदारांनी त्यांच्या विश्वासावरती गुंतवणूक केली असेल त्या लोकांच्या मनामध्ये कुठल्या कुठेतरी हा भाग किंवा ही भावना निर्माण होणं स्वाभाविक आहे की माझ्यामध्ये याचे पैसे अडकले किंवा याला मी जबाबदार आहे आणि म्हणून स्वतःच्या मनाला खास आणलं ही जी भावना तुमच्या मनावर निर्माण झाली हा जो गुणगंड तुम्ही स्वतःच्या मध्ये निर्माण करून घेतलेला आहे आणि म्हणून भैयासाहेब मालिके म्हणाले ते अत्यंत महत्वाचं आहे की तुम्हाला सर्वांना सन्मानाने या ठिकाणी बोलून तुम्हाला हे जाणीव करून द्यायची होती की याच्यामध्ये तुमचा एक त्याचा अजिबात दोष नाही तुम्ही हे पहिल्यांदा लक्षात घेतलं आणि हा सन्मान देण्याचा किंवा सन्मान मिळाला पाहिजे की माझ्या अडकलेले पैसे हा तिसऱ्या माणसाने केलेला हा उद्योग किंवा त्याने केलेला भ्रष्टाचार त्याने केलेली ह्या चुकीची कामं आणि त्यामुळे माझी किंवा माझ्या गुंतवणूकदारांचे पैसे त्यांनी हडत वावरतो आणि तुम्ही आणि आपण ज्यांना म्हणतात तुम्ही ज्यांना आपण सरकार म्हणून बसवतो तुम्हाला मी तुम्हाला सांगतो हे यंत्रणा आहे आणि या सरकारची ही जबाबदारी जर अशा अडचणी निर्माण झाल्या तर त्याच्या पाठीमागे तुमच्या पाठीमागे उभं राहणं आणि पैसे जाणीव करून घेण्याकरता खऱ्या अडचणी तुम्हाला आज त्या एका बहुतार या ठिकाणी व्यासपीठावरती मदत करून दिली गेली त्याचा मुलगा हॉस्पिटलमध्ये तेव्हा त्या दादांनी चप्पल सोडून दिलेली गेल्या काही वर्षापासून जोपर्यंत प्रत्येक माणसाच्या पर्यंत पैसे मिळणार नाही आणि त्याचे 1-1 रुपये वस्तू होणार नाही तोपर्यंत चप्पल घ्यायला म्हणजे चप्पल का सोडली
तर चप्पल याच्याकरता सोडली की मनामध्ये कुठे ना कुठेतरी अपराधीची भावना आहे आणि ही भावना तुमच्या मनामधून आम्हाला दूर करायची काढायची. जर समजा पैसे दुसऱ्या कोणाच्या भ्रष्टाचारामध्ये जर बुडाले असतील किंवा दुसऱ्या कोणामुळे जर तो निर्माण झालेला असेल आणि जर इतर काही लोकांच्या पुढाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे पैसे परत मिळत असतील तर चप्पल तू सोडायची अजिबात गरज नाही. भाऊ, ज्या लोकांना काही पैसे मिळत नाही त्यांना आपण चप्पल सोडत आहोत हा आणि म्हणून मित्रांनो या लढाईमध्ये मी 100% तुमच्या बरोबर आहे हे मला सांगायचे आवश्यक. कंपन्यांची नावांची यादी आपल्याकडे इंटरनेटवरती उपलब्ध आहे की ज्या कंपन्यांचे जर पैसे बुडले किंवा ती कंपनी जर खात्यामध्ये गेली तर त्या कंपनीचे जे बँकांचे पैसे असतात ते त्यांची जबाबदारी सरकारने स्वतःहून घेतली आणि हजारो कोटी रुपयाचे पैसे या बँकांचे फुटलेले बँकेचे पैसे त्या कंपनीचे कोणी भरले? सरकारने भरले, केंद्र सरकारने भरले. मग जर मैत्रिणीचे पैसे कुठले असतील तर त्यांच्या प्रॉपर्टी विका, ते पैसे वसूल करायचे तुम्ही करा. हा सरकारने असे पैसे देऊन टाकावे, तुमचे पैसे तुम्ही वसूल करा. आणि हा जी प्रोव्हिजन त्या ठिकाणी सरकारच्या कायद्यामध्ये आहे हे खऱ्या अर्थाने आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून विधानसभेमध्ये भाषण करत असताना तुम्ही नीट ऐका, त्याच्यामध्ये हा मुद्दा सुद्धा मी अधोरेखित केलेला आहे. आणि जेव्हा मी बाहेर येऊन मीडियाला याचं उत्तर दिलं तेव्हा मीडियाला सांगितलं की कंपन्यांचे पैसे जसे सरकार भरतं त्याच्या मैत्रीच्या गुंतवणुकीचे पैसे सरकारने घेऊन टाकून त्याचे पैसे सुद्धा वसूल करून घ्या. या ठिकाणी अनेक टेक्निकल गोष्टी या ठिकाणी भैयासाहेब माळींनी आपल्यासमोर मांडल्या आणि त्याच्यामध्ये ज्या प्रॉपर्टी विकल्या जात आहेत त्या प्रॉपर्टी विकत असताना त्या प्रॉपर्टीमध्ये नेमके ती प्रॉपर्टीचे पैसे कुठे टाकावे मग तो एकदा सरकारच्या तिजोरीमध्ये एकदा पैसा गेला की तो पैसा परत गुंतवणूकदाराकडे मिळवणं फार कठीण. त्यामुळे आता जर कोर्टाची ऑर्डर आपल्याला घ्यायची असेल आणि त्या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये जर समजा 5 ऑगस्ट 2024 एक कोर्टाची ऑर्डर झाली आणि त्या ऑर्डरमध्ये कोर्ट असं म्हणतं की गेल्या अनेक वर्षापासून फेरी करून देण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या खरेदीदाराचा मालकाचा सुटका झाला कारण मालकाचा विक्रीचे आदेश हे त्याकडे न्यायालयाने दिले. हे न्यायालयाने दिलेले आदेश जर मालमत्ता विक्री केली गेली आणि हे पैसे जर समजा सरकारी तिजोरीमध्ये गेले तर सरकारी तिजोरीमधून पुन्हा पैसे आपल्या गुंतवणूकदारांना मिळवणं हा एक दुसरा मोठा लढा आपल्याला लढावा लागतो. त्यामुळे कोर्टाकडून आदेश करताना हा आदेश करून घ्यायचा की या मालमत्ता विका आणि विकलेले पैसे हे तात्काळ गुंतवणूकदारांच्या खात्यामध्ये वर्ग करा. हा आदेश आपल्याला दोन्ही बाजूला लढावं लागेल. एका बाजूला आपल्याला कोर्टाची लढावी लागेल आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला सरकारच्या माध्यमातून सुद्धा ह्या लढाईला आपल्याला लढावं लागेल. त्यानंतरही हा मार्गदर्शक आपल्याला चालून घ्यावा लागेल. या ठिकाणी नानाभाऊ तुम्हाला एक शब्द देणार की जी लढाई तुमची कोर्टामध्ये चालू आहे त्या संपूर्ण देशातल्या संविधानाची लढाई आपण कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये लढत असू तर येणाऱ्या काळामध्ये ही लढाई लढत असताना या कोर्टाच्या फीसचा आणि कोर्टाचा सगळा खर्च तुमचा आमदार कुणाल पाटील हा करेल. त्यामुळे तुम्ही आता फक्त आज एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या सर्व टेक्निकल बाबींच्या मध्ये आम्ही सर्वजण जातो आहोत. तुमची लढणारी टीम ही अत्यंत सक्षम आहे. त्यांच्या पाठीमागे मी उभं राहिलेला खंबीर आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचा एक रुपया जोपर्यंत वसूल होत नाही तोपर्यंत तुमच्या खांद्याला खांदा लावून ही लढाई शेवटच्या टोकापर्यंत देण्याची माहिती तयारी आहे. जास्त वेळ आपण सर्वांना घेणार नाही तर खूप व्यवस्थितपणे प्रत्येकाने या ठिकाणी त्यांच्यासाठी भाषण केलेली फार व्यवस्थितपणे मांडणी केलेली आहे. त्यामुळे मित्रांनो आज आपण सर्वजण आजच्या या मेळाव्याला उपस्थित आहात. त्यामुळे खरं तर तुमचे किती आभार मानावे तुम्ही थोडे कारण की काय झालं की निवडणूक फार जवळून घेऊ नानाभाऊ आम्हाला आपण 6 महिने आधी घ्यायला पाहिजे. आता असं हो गेलं आहे की महिना बरोबर 15 दिवसात आता शिरता आणि लगेच त्याच्यानंतर महिना मात्र त्यामुळे असं वाटण्याची शक्यता अशी आहे की सर हे राजकीय काही विश्रांती करून राहील. त्यामुळे तुमच्यापैकी काही लोकांना असं वाटू शकते की आपण राजकीय स्थान दिली परंतु तसं अजिबात नाही. ही लढाई गेल्या वर्षभरापासून या लढाईमध्ये आपण लढतो आहोत आपण आहोत आणि या लढाईला इथे आपल्याला थांबवायची नाही की विधानसभेनंतर आपण जास्त लढा आणि जर समजा
निराकराचे गणपती बाप्पाच्या कृपेने जर सरकार जर आपण बसून गेलं तर नाना भाऊ तुम्हाला 6 महिन्यात सगळे पैसे त्यामुळे आपण सर्व आजच्या या मेळाव्याला उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद अर्पण करतो आणि जशी तुमची लढाई आहे तशी आमची पण लढाई 5 वर्षामध्ये एकदा येत असते आणि त्या लढाईमध्ये सुद्धा आपण सर्वांनी आपला आशीर्वाद द्यावा माझ्या पाठीमागे उभं राहावं आणि तुमची मुलाखत अजून माझे निवडणुकीची भाषणं निवडून मतं मागायची भाषणं सुरू झालेली नाही त्यामुळे की मला अजून प्रॅक्टिस व्हायला थोडासा वेळ लागेल परंतु आज पहिल्यांदा मी या ठिकाणी कारण की परत आपली भेट तुमच्या 15-20 दिवसात महिन्यावर होणार नाही त्यामुळे सर्वांना एक जाहीरपणे या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करून की आपला आशीर्वाद आमच्या पाठीमागे ठेवा विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय मित्रांनो, सगळ्यात महत्वाची एक गोष्ट तुम्हाला कळवायची की कायदेशीर लढाई आणि कायदेशीर लढाई म्हटली की तिथे पैसा आला आणि तो प्रत्येक आपण सर्वांनी बसून विसरलेला असल्यामुळे हे शक्य होत नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी सर्वात पहिले एका गोष्टीचे धन्यवाद व्यक्त करतो की इथून पुढे कुठल्याही कायदेशीर लढाईसाठी कोर्टात जोही पैसा लागेल तर बाबासाहेब आपल्याला देणार आहेत आणि मग पिसलेला माणूस थोडासा काम थोडेसा जो कुठला एकदा बाबासाहेबांसाठी जो लढायला इथं कोण कुठला काय हे बाबासाहेबांना माहिती नाहीये आणि म्हणून ही काही फक्त मतदान मिळवण्यासाठी त्यांनी केलेली म्हणजे भाषण पाहिजे असा अजिबात नव्हे तर तुमच्या दुःखामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रमाणात असेल ना मला सहभागी होता यावं या उद्देशाने बाबासाहेब आपल्याला आज या गणपतीच्या कालावधीत उभे राहिले आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. त्यांच्या बोलण्यात एक सगळ्यात महत्त्वाचं शुभ नामे गावे तव शुभ